सोन्याची जेजुरी ज्या करतात नजरेनं घाया कधीच कोणाच्या नसतात. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. तर बरोबर सकाळचे 10 वाजायला आलेत मित्रांनो. आपण लोकेशन सेट केलंय बघा आपलं. तिथं आपल्याला हे मटेरियल खाली करायचं आहे. राजस्थानीवरती थांबलो होतो. सकाळ सकाळी आंघोळ पूजा उरकून घेतली आणि सिटीच्या अलीकडंच आहे. मेन सिटीमध्येच आहे म्हणा, पण थोडं बाहेरच्या साईडनेच आहे. आपण डायरेक्टली आतमध्ये नाही जायचं. एंबत्तूर आता डायरेक्टली जाऊ, गाडी खाली करून पुढचं नियोजन पण लावायचं. आणि हा ढाबा आंघोळीसाठी वगैरे चांगला आहे बरं का. वॉशरूम वगैरेची सोय चांगली आहे. त्यामुळे इथं थांबून मग गाडी खाली करायला जायचं आणि मग बुकिंगसाठी आपल्याला त्या ढाब्यावरती जायचं किंवा मग ऑफिसला जायचं. 1.5 तास दाखवतोय पण 2 तास आरामात जातील बरं का आपल्याला पोहोचायला. कारण ट्रॅफिक लागतं सकाळ सकाळी आणि आपला कर्नाटकचा टीपी पण संपलाय. तर तो आता इथून निघताना बघू कर्नाटकच्या टीपीचं कोणतं ट्रिप भेटते त्याच्यावरती डिपेंड आहे. आंध्राचा टीपी आलाय. आता खर्च समजून घ्या. बरोबर 700 रुपये टोल लागला आपला. 75 नंबरला मित्रांनो टोल खर्च थोडा जास्त येतो. 20-20, 30-30 किलोमीटरलाच टोल लागतात. त्यामुळं टोल खर्च आहे. आणि डिझेलचं म्हणाल तर आपल्याला बॅकअप पण भेटला होता. अजूनही 5 कांड्या शिल्लक आहेत आपल्या गाडीमध्ये. तर एवढ्या डिझेलमध्ये गाडी रिटर्न बँगलोर तर आरामात होणार आहे. त्यामुळं ते टेन्शन गेलं. आता थोडंफार ट्रॅफिक लागेल आणि मग डायरेक्टली आपण लोकेशनवरती पोहोचून गाडी खाली करण्याचा प्रयत्न करू. आणि पुढचं नियोजन पण ह्याच ब्लॉगमध्ये लावू. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ही सिरीज कशी वाटते ती एकदा कमेंट करून नक्की सांगा. रात्री पावसाने एवढं धुतलंय पण आता परत AC लावूनच गाडी चालवायला लागते. एवढं गरम होतं इकडं चेन्नईत. अंबत्तूर इंडस्ट्रियल इस्टेट वेलकम दिसतं का वरती बोर्ड वाचला का. चला पुढून राईट घ्यायचा आणि डायरेक्टली लोकेशनकडे जायचं. अंबत्तूरला याच्या आधी पण आपण एकदा आलो होतो पण आठवत नाही मला कोणत्या कंपनीत गेलो होतो आपण आणि कोणती ट्रिप घेऊन आलो होतो. पण आलो होतो हे फिक्स आहे. कंपनी तर तीच आहे. खाली गेलेलं पण इथं आठवतंय. पण आता काय मीच विसरायला लागलोय की काय कळत नाही बरं का. कारण ही कंपनी मला आठवते. इथं पुढं आतमध्ये दिलं ते सिक्युरिटी पण तो थोडं पाहिल्यासारखा वाटला. मागच्या वेळेची बँगलोरची सिरीज आता मला जाऊन हे चेक करायला लागेल. हीच कंपनी हेच मटेरियल. झाली खाली पण आणि निघालो पण. काही वेळ नाही लागला. 5च मिनिटं लागले. रिसिव्हिंग पण भेटले आपल्याला. इथे जरा बाजूला लावू झाडाच्या सावलीला आणि थोडं नियोजन लावूया. काय माहिती आहे का पुढचं नियोजन लावणं गरजेचं आहे. इथं सावली आहे बघा. झाडाच्या खाली सावली आहे. इथं गाडी लावतो पहिले 5-10 मिनिटं आणि पुढचं नियोजन लावू द्या पहिलं. ओके ओके. गरम होत आहे चेन्नईत बेकार. डायरेक्शन SSMPL 50 किलोमीटर लोडिंग पॉइंट. स्टार्ट. आला कॉल. हेलो हेलो. हाँ जी. यस सर. यस 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 तड़ेगांव के लिए. हाँ ओके. हाँ देखा मैंने 50 किलोमीटर से. हाँ चेन्नई में सिटी में मेन सिटी में एम्बत्तूर. हाँ 1 MT. ओके लगेज तुरंत निकलता है. 1 आवर दिखा रहा है. आ जाएगा. ओके सर ओके. 2 बजे तक पहुंच जाएगा. 1:30 बजे पहुंच जाएगा. 1:30 तक. ओके आता ही निकल गया मैं. हाँ ओके ओके थँक यू. कसं आहे नियोजन. झालं आपलं नियोजन लगेच.
चेन्नई टू पुणे तळेगाव. लोकेशन पण आलं, कॉल पण झाला. भाऊ निघाला ना लोडिंगला. समोरूनच काय दाखवतंय, समोरूनच हायवे पकडायचा आहे म्हणते का? हां, हायवे पकडायचा डायरेक्ट. कसं वाटलं मित्रांनो नियोजन? याला स्टार चांगले लागतात, ही गोष्ट खरी. तिथं पण नाही थांबलो, इथं पण नाही थांबायचं, डायरेक्ट पुन्हा गाठायचं. इथून लेफ्ट मारून निघूया आता. आजकाल तामिळनाडूचे पोलीस काही जास्त त्रास देत नाही बरं का. विजय सरांचं राज्य आल्यापासून. चला, हाच हायवे पकडायचा आहे. फक्त आता फ्लायओव्हरच्या वरती कुठून चढायला जागा भेटते ते बघू. म्हणजे डायरेक्ट लोकेशन गाठता येत. मटेरियल रेडी आहे, पार्टीवाल्यांनी सांगितलं आहे. आणि आपल्याला हे भाडं नारायणांकडून भेटलेलं आहे. थँक्स टू नारायणांना. कधी कधी आपलं जुनं कॉन्टॅक्ट सुद्धा कामाला येतं बरं का. चलो अंकल चलो. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण बऱ्याच वेळा जुन्या कस्टमरला म्हणजे ज्या ट्रान्सपोर्टरला वगैरे कॉन्टॅक्ट करत असतो आणि त्यात मग एखादं बुकिंग भेटून पण जातं. आता हे जुनेच आहे. अण्णाला तर सगळेच ओळखत असाल. अण्णाची आपण पहिली पण ट्रिप मारलेली आहे. आणि तिकडून म्हणजे जे बुकिंग आपण घेऊन आलो होते येताना मँगलोरवरतून, तर ते पण आपलं जुनंच बुकिंगवालं आहे. त्याच्याकडून ते डायरेक्ट भेटलं होतं. आणि मला वाटतं त्याचीच आपण ती ट्रिप याच्या आदली पण मारली होती की काय, असं आठवत आहे मला थोडंफार. पण ती कंपनी तिचे, मटेरियल पण त्याच लोकेशनला गेलं आहे, सगळं तेच आहे म्हटल्यावरती मला वाटतं याच्या आदली पण आपण त्याचीच ती ट्रिप मारलेली आहे. फक्त आता बराच टाईम झाला असं वाटतंय. आणि आता हे तर याच्या आदली सुद्धा आपण एक ट्रिप म्हणजे बॅक टू बॅक, मला वाटतं चेन्नई टू तळेगावचं हे जे बुकिंग आहे तर मग होंडाईचं असू शकतं. कारण याच्या आधीसुद्धा मी होंडाईची एक ट्रिप मारलेली आहे चेन्नईमधून. आणि ही पण आता तळेगाव टू होंडाई असेल किंवा महिंद्रा असेल, कोणती काय असा ना, भेटलं हे महत्त्वाचं. मटेरियल रेडी आहे. आता तुम्ही पाहिलं असेल पार्टीवाल्याचा कॉल तुमच्या समोरच झाला. मटेरियल रेडी आहे, बोलला लवकरात लवकर आहे. आणि हे फायद्याचं ठरतं बरं का मित्रांनो आपल्याला, की आपण जुने जे काही बुकिंगवाले आहेत किंवा जे ट्रान्सपोर्टर आहेत ना, त्यांना त्यांच्या लोकेशनवरती पोहोचल्यानंतर एकदा तरी पहिले पिन करतो. म्हणजे रिलॅक्स राहण्यापेक्षा त्यांना खाजून ठेवलं ना का त्यांच्या ते ध्यानात येतं की गाडी आलेली आहे, असेल काय तर लगेच अपडेट द्यायची. आणि शक्यतो हे करत चला. तुमच्याकडे ज्या लोकेशनला तुम्ही गाडी घेऊन जाताय आणि तिथले जर कॉन्टॅक्ट आहेत ना, तर त्यांना आधी एकदा पिन करून द्या. आणि तुमची गाडी मोकळी झाल्या परत एकदा पिन करून देत चला. म्हणजे त्यांना ते प्रॉपरली अपडेट होतं. म्हणजे जर त्यांच्याकडे बुकिंग अवेलेबल असेल तर लगेच तुम्हाला पण भेटतं. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि जायचं आहे कंपनीच्या गेटवरती. राजस्थानी नंबर 2 वरती भरपूर गाड्या लागल्या होत्या. मी काय थांबलो नाही, कारण आपल्याला डायरेक्टली लोडिंग भेटलंय, मग कशाला थांबायचं. तर आता डायरेक्टली पोहोचूया लोकेशनवरती आणि बघू किती वेळ लागतोय लोडिंगला आणि काय भेटतंय मटेरियल. SSMPL. तर हे आहे आपलं लोडिंग लोकेशन. झाला गोंधळ बघा. आता यांच्या शिफ्ट सुटायचा आणि भरायचा टायमिंग आहे. मी आपली साईडला लावली. आता हे बडा दोस्तवाला आला आणि डायरेक्ट मध्ये टाकले. आता त्या छोटे छोटे पिल्ल बस आहे तिकडं स्टाफची. त्यांनी घातली मध्ये. कसं आहे गोंधळ. आता आपल्याला थांबायला लावलंय आणि की शिफ्ट सुटते म्हणून. हे पिल्लू गाडीत आहे म्हणून बरं आहे, नाही तर कंटिन्युअस AC लावून बसायला लागला असं. आलोय कंपनीच्या आतमध्ये. बरोबर 2:45 वाजले. दोनच पॅलेट मटेरियल आलंय, पण वजन असेल एक 600-700 किलो पर्यंत असायला पाहिजे. बरोबर 6:15 वाजलेत मित्रांनो. आपण आता जस्ट कंपनीच्या बाहेर निघालोय आणि इथून बरोबर 1150 किलोमीटर आपल्याला पुण्याचं लोकेशन दाखवतंय. तर पहिलं आता बाहेर पडूया, हायवे गाठूया. हायवेचं लोकेशन मी सेट केला 13 किलोमीटर आहे आपल्याला. मॉर्निंगचं जे आपण थांबलो होतो ते राजस्थानी ढाबा. काटा करून घेऊ बरं का, खात्री झाली म्हणजे टेन्शन फ्री वजनाची आहे ना. वाटत नाही पण तरी आपलं सेफर साईड
बरं, हाईट आलेत पॅलेटची हाईट आहे ना पूर्ण 5 फुटाची हाईट आहे. शॉर्टकटने आलो त्यामुळं 10 ते 15 मिनिटच लागले असतील आपल्याला हायवेला पोचायला. शेजारीच 48 नंबर, डायरेक्टली कांचीपुरम वरतून मग आपण आलो त्याच रोडने रिटर्न बँगलोर, आणि मग बँगलोर वरतून पुणे. काल ह्या ठिकाणी एवढा पाऊस पडत होता, आपण राणीपेठ पासून जोपर्यंत राजस्थानीपर्यंत पोहोचत नव्हतं एवढा मोक्कार पावसाने धुतला असं 2 तास. आणि आज बघा एकदम उघडं आहे एकदम. सूर्यदर्शन पण झालं मगाशी, पण सूर्यास्त पण झाला. तर आता कर्नाटकचा आपला टीपी काढायला दिलेला आहे, तो येईलच, कारण कर्नाटकचा टीपी आपला कालच संपला होता. आता आंध्राचा पण 7 दिवसाचा आपण काल काढलाय, हा पण कर्नाटकचा 7 दिवसाचा, आणि आपल्याकडे तामिळनाडूचा तर 12 महिन्याचा टीपी पाडलाय, त्यामुळं त्याचं पण टेन्शन नाही. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या बरं का मित्रांनो, कधी पण आहे ना ट्रक असे मोठे ट्रेलर बिलर असतील ना किंवा बस, यांच्या जस्ट मागं गाडी लावू जाऊ नका. गाडी अशी थोडी तिरकी ठेवा, जेणेकरून त्याला त्या आरशामध्ये दिसली पाहिजे आपली गाडी. कारण ह्याच टोल नाक्यावरती मित्रांनो, मी मागच्या चेन्नई ट्रिपला येत होतो ना, तसं मोठा कंटेनर होता चांगला 32 फुटावाला, आणि मी जस्ट त्याच्या मागं थांबलो. बरंच 5 ते 10 फुटाचं अंतर पण ठेवलं असेल, पण त्या भाईंनी काय मागचा पुढचा विचार केला नाही, डायरेक्ट रिव्हर्स टाकून माघारी आला, कारण त्याचा फास्टॅग चालत नव्हता. माझ्या बरं तरी मागं कोणती गाडी नव्हती म्हणून मी वाचलो होतो, नाहीतर त्या दिवशी चांगली काचबीज फोडून टाकली असते आणि बोनट बिनटचं वाटोळं लावलं असतं. त्यामुळं लक्षात राहू द्या, कधी पण मोठ्या गाडीच्या जर मागं तुम्ही टोल नाक्यावर पोहोचले ना, तर गाडी थोडी अशी विजिबल ठेवा, जेणेकरून त्याला आपली गाडी आरशात दिसली पाहिजे, किंवा आपल्याला मागच्या गाड्या पण दिसल्या पाहिजे, किंवा बाजूला पडता येईन अशी जागा राहिली पाहिजे. जर त्याने दाबली तरी आपण असं तोंड बाजूला काढू शकतो. नक्की तेवढं लक्षात ठेवा बरं का मित्रांनो, नाही तर बेकार घात होण्याचे चान्सेस असतात बिनकामी. टोल क्रॉस करून घेऊ आणि जेवायला थांबू, भूक लागली आहे भरपूर. या मित्रांनो जेवायला मस्त पैकी आज डोसा, अजून एक मागू. दोन डोसे खाले मस्त पैकी, 60 रुपयाला एक डोसा होता. शेवटचा डोस घेऊन टाकतो हा, म्हणजे आपण टकाटक खटाखट. एक गोळी लई कडू होती. मेडिकलवाल्याने गोळ्या मस्त पॉवरफुल दिल्या होत्या. आता निघू बँगलोरकडं, नॉनस्टॉप बँगलोर गाठो. आता काय थांबत नसतोय भाऊ, गोळ्या घेतल्या म्हटलं पॉवर आली. चला चला चला, मिशन आहे पुणे. पोटात भर पाडल्यावर टेन्शन राहत नाही, बाकी काय. तर पुढं राणीपेठ आहे, मग वेल्लोर, आणि मग वेल्लोरच्या पुढं जाऊन घेऊ राईट बँगलोरसाठी. आणि आज राव बघा ना कसलं उघडं पडलंय, पाऊस नाही आज. काल मला वैतागवलं होतं या पावसाने. मला जेवायला जवळ गेल्यावरती रात्री डोसे खाल्ले होते, रात्री पण ते स्पंज डोसे होते, आज मसाला डोसेसारखे होते. आज पण तसाच होता, पण थोडा कडक होता, क्रिस्पी होता. फक्त यांच्याकडे मसाला नव्हता, मग सांबार आणि चटणी बरोबर डोसा खाला. आता NH48, त्यानंतर NH7, आणि मग परत NH48. तर असा 1050 किलोमीटरचा आपला पुण्यापर्यंतचा प्रवास होणार आहे. बरोबर 99 रुपये डिझेलचा रेट आहे बघा. टाकी फुल करून घेऊ आता. कर्नाटकमध्ये पोचलो आपण. 2700 रुपयाचं डिझेल बसलं बघा आपल्या गाडीमध्ये. टँक झाला फुल. डायरेक्टली आता NH7 ते एंट्री करू आणि जैन सातारापर्यंत जाऊ.
मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. सकाळचे बरोबर 6:15 वाजलेत. रात्री 1-1:30च्या आसपास आपण इथे येऊन झोपलो होतो NE7च्या टोल नाक्यावरती. शेवटच्या झोप यायला लागली. म्हणलं चला घ्या इथं गाडी साईडला. मग इथंच झोपलो आणि आता मस्तपैकी उठलो. 6च्या अलार्मला उठलो होतो. आता म्हणलं चला निघायला पाहिजे, कारण आपलं अंतर इथून बरोबर अजून 850 किलोमीटर राहिले. तर खेचूया रोड म्हणलं. सकाळ सकाळी मस्त असं क्लायमेट आहे बघा. रात्री पाऊस झालाय, आता एकदम क्लिअर टायटल आहे. त्यामुळं मग डोकं द्यायला काही प्रॉब्लेम नाही, निघायला पाहिजे. बरोबर 9:30 वाजलेत मित्रांनो. आपण सातारकर ढाब्यावरती पोहोचलोय. तर आता मस्तपैकी इथं आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे उरकून घेतो आणि मग राहिलेली जर्नी मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेवटच्या भागात कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला हा ब्लॉग इथं एंड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.